इंट्राडे ट्रेडिंगच्या सिरीज मधील हा 4था व्हिडिओ आणि खूप स्पेशल आहे जो मी स्वतः वापरतोय. हे सगळ्या कन्सेप्ट्स मी तुम्हाला देतोय आणि आज का महत्वाचं माहितीये का, ती हे सिरीजचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आणि असं एक कुठला तरी डोक्यामध्ये एक प्रश्न आला तुमच्या की यार याच्या पुढे जाऊन अजून काय करू शकतो का, अजून काहीतरी वेगळं काय पाहिजे का, जिथे वेळ वाचेल आणि आम्हाला समजा काहीच कळत नाहीये स्टॉक शोधायचं तरीही तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरू शकता. खूप साधी सिंपल गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी आपण जो पाहिलं होतं व्हॉल्यूमचा वापर करून स्टॉक शोधा, सेक्टरचा वापर करून इंट्राडे स्टॉक शोधा आणि त्याच्यानंतर ओपन आणि ओपन आहे, ते तिन्ही व्हिडिओ नसतील पाहिले तर क्विकली खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून ते आधी पाहून घ्या. नंतर ह्या 4थ्या व्हिडिओकडे या आणि यासोबत चॅनलला क्विकली सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून हे व्हिडिओ मिस नाही होणार. मी येतो आपल्या मेन पॉइंटला. आता लक्षात ठेवा, मी आलोय आपल्या स्क्रीनवर. हा माझा पूर्ण सेटअप आहे, त्याची माहिती शेवटी देतो. प्लस जे काही महत्त्वाचे घटक आहेत ना ते पण मी तुम्हाला नंतर सांगणार. त्यामुळे टिकून राहा शेवटपर्यंत, कारण काहीतरी मिस तुम्ही करणार आहात. ओके, जर हे सगळा व्हिडिओ नाही पाहिला तर याच्यामध्ये. आता इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा, हा आपला नॉर्मल सेटअप आहे. मी काय केलंय, वॉच लिस्ट बनवली. आता वॉच लिस्ट बनवणं का महत्वाचं आहे हे पण तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. ही जी माझी वॉच लिस्ट आहे ना, याच्यामध्ये मी फक्त इंडायसेस बनवलेत. म्हणजे जेवढे पण इंडेक्स आहेत महत्वाचे ते मी सगळ्या याच्यामध्ये ऍड केलेत. निफ्टी असेल, निफ्टी एफएमसीजी असेल, एनर्जी असेल, आयटी असेल, ऑटो, मेटल. आता याचा बेनिफिट काय असतो बरं का, जर कुठलाही इंडेक्स आज चांगलं परफॉर्म करतोय तर मला इकडे तिकडे शोधावं लागत नाही. मला क्विक इथे कळतं की अरे हा इंडेक्स मध्ये आज काहीतरी घडतंय, जेणेकरून स्टॉक शोधणं सोपं होऊन जातं. म्हणजे वॉच लिस्टचा पहिला बेनिफिट आहे, इकडे तिकडे काही शोधावं लागणार नाही. जे प्रत्येकाला करायचंय, तुम्ही ऍडव्हान्स असेल तरी करा, तुम्ही बिगिनर असाल तरी ही गोष्ट कंपल्सरी करायची आहे. एक वॉच लिस्ट ज्याच्यामध्ये सगळे इंडायसेस असतील. आता याच्या नंतरची आपली असेल दुसरी वॉच लिस्ट याच्यामध्ये. ओके, आता एक रॅन्डम काही स्टॉक्स मी याच्यामध्ये ऍड करून ठेवले तर तुम्हाला दाखवायला, पण हे मी कसे सर्च केले हे आधी मी तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिकली दाखवणार आहे. आता हे स्टॉक सर्च करायचे कसे, तर जर तुम्ही अगदी नवीन असाल, जेव्हा नॉर्मल मार्केटचं नॉलेज आहे, तर तुम्ही याच्यामध्ये काय करा की सगळ्यात सुरुवातीला इंटरमिडिएट लेवलला असाल तर निफ्टी 50 मध्ये ट्रेड करा. म्हणजे मी ते काय करेल बघा, एक समजा हा जो मेसेज आहे तो तुम्ही पण कॉपी करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे ठेवा. निफ्टी 50 इथे सिंपल टाइप करा, याच्यामध्ये निफ्टी 50 टॉप 10 हाय व्हॉलेटाइल स्टॉक्स असा आम्ही नॉर्मल याला एक मेसेज टाइप केला. साधं गुगलवर जाऊन तुम्ही शोधायचे. म्हणजे हाय व्हॉलेटाइल स्टॉक शोधणं हा आपला महत्वाचा टास्क आहे याच्यामध्ये. ते इकडे तिकडे जाऊ नका, तुम्हाला इकडे गुगल सगळं दाखवणार आहे. इथे जर तुम्ही गेला, इथे बघा मला फटाफट लिस्ट आली. बजाज, हिंदाल्को, अमुक तमुक, टाटा स्टील, इंडसन, हे सगळे हाय व्हॉलेटाइल स्टॉक आहेत निफ्टी 50 मधले. आता निफ्टी 50 का बरं, नवीन असाल तर विनाकारण ट्रॅप नका हो कुठल्याही स्टॉक मध्ये जाऊन. हे स्टॉक कसे असतात, फंडामेंटली मजबूत असतात. चुकून एखादी पोझिशन अडकली तर थोडे दिवस थांबून पण तुम्ही याच्यामध्ये बाहेर पडू शकता, किंवा हे जास्त तुम्हाला ट्रॅप करणार नाहीत असं नॉर्मली समजू शकता. पण नॉलेजचा वापर करा इथे. आता मी समजा याच्यामध्ये टाटा मोटर्सला कॉपी केलं आणि इथे आलो, माझ्या वॉच लिस्ट मध्ये मी टाकलं टाटा मोटर्स समजा. ओके, टाटा मोटर्स जेव्हा तुम्ही याच्यामध्ये टाकता तर साहजिक आहे TMPV हा त्याचा एक येईल आणि TMCV. ओके, म्हणजे कमर्शियल व्हेकल आणि पॅसेंजर व्हेकल हे त्याच्या नॉर्मली दोन गोष्टी. तुम्ही याच्यावर आलं की तुम्हाला प्रॉपर हा चार्ट दाखवेल. आता समजा तुम्हाला असं वाटलं नाही अरे निफ्टी 50 मला इंटरेस्ट नाही वाटत, सिंपल मी जो तुम्हाला मेसेज दिलाय ना निफ्टी 50 चे टॉप 10 स्टॉक, ह्याच्यामध्ये ना सिंपल 50 आवड काढून टाका. ओके, म्हणजे काय, निफ्टी टॉप 10 हाय व्हॉलेटाइल स्टॉक्स हा जर तुम्ही याच्यामध्ये टाकला तरी तो तुम्हाला दाखवेल. प्लस तुम्ही जर याच्यामध्ये टाकलं की समजा निफ्टी मिड कॅप टॉप हाय व्हॉलेटाइल स्टॉक्स असं जर तुम्ही याच्यामध्ये सिंपली सर्च केलं, हा काय करेल, मिड कॅप मधले स्टॉक शोधेल. म्हणजे समजा ज्यांना निफ्टी 50 इंटरेस्ट नाही वाटत ते काय करू शकतात, हे सगळे मिड कॅप मधले चांगले स्टॉक बघू शकता याच्यामध्ये. तो फक्त काय करेल, ज्यांचा बीटा 1च्या वरती येईल असे स्टॉक्स याच्यामध्ये काढून देईल. आता बीटा काय असते ऑलरेडी मी शिकवलंय, माझ्या एखाद्या व्हिडिओ मध्ये बॅकला गेले तर तुम्हाला ते भेटेल. इथे भेटले मला अजून चांगले, माझगाव डॉक, भारत बेल असेल. ओके, तर हे स्टॉक्स आले, तुम्हाला वाटलं अरे याच्यात पण मजा नाही, तुम्ही इथे काय करा, सिंपल स्मॉल कॅप करा. स्मॉल कॅप टॉप हाय व्हॉलेटाइल स्टॉक्स हे मी याच्यामध्ये सर्च केले. ते जर तुम्ही पाहिलं, मला लगेच त्याने काय सांगितलं की याच्यामध्ये झेन्सार, CSE, IDBI, आयनॉक्स हे सगळे स्टॉक स्मॉल कॅप कॅटेगरी मधले आहेत बाबा. मग तुम्ही यांना कॉपी करायचं, इकडे यायचं आणि तुमची जी काही वॉच लिस्ट आहे ह्या वॉच लिस्ट मध्ये यांना ऍड करून घ्यायचं आणि प्रत्येकाची वॉच लिस्ट वेगवेगळी बनवा. जसं मी इथे पाहिलं असेल बघा, माझ्याकडे अशा वेगवेगळ्या वॉच लिस्ट मी माझ्या ऍड करून ठेवत असतो. तुम्ही आता समजा इथे आला, इथे कम्युनिटीचे असेल कम्युनिटीचे बनवू शकता. साधा सिंपल आता प्रॅक्टिकली आपण नवीन वॉच लिस्ट बनवतोय. इथे या, इथलं नाव एक कॉपी करा, समजा झेन्सर टेक्नॉलॉजीज, मी ते येईल आणि याला ऍड करून देईल याच्यामध्ये झेन्सर. ओके, आलं, सिंपल झेन्सर नाव आलं. तुम्हाला काय होईल याच्यामध्ये शोधता येईल. आता कन्सेप्ट आणखी एक इंटरेस्टिंग सांगतो तुम्हाला याच्यामध्ये क्विकली. आज आपण जेव्हा इथे आलो तेव्हा आपल्याला याच्यामध्ये दिसतोय IT इंडेक्स आज ट्रेंडिंग मध्ये, म्हणजे IT इंडेक्स मध्ये काहीतरी बनणार, किंवा याच्यामध्ये समजा बँकिंग स्टॉक्स असतील, काय असेल, आपण जे हे बनवलेत. ओके, जसं की बघा आमच्या एका सेटअप मध्ये हा बँकिंगचा एक स्टॉक मध्ये रॅली आली होती. लिमिटेड स्टॉक जेव्हा तुम्ही सर्च करताना तेव्हा असं तुम्हाला शोधायला सोपं जातं. 15 मिनिटाचे कॅन्डल लावून तुम्ही पटकन त्याला आयडेंटिफाय करायचं, ऑलरेडी
ऑलरेडी शिकवलेलं आहे. इथे बघा याच्यामध्ये चांगली रॅली आली. आता किती रॅली कशी कॅच करायची हे पण तुम्हाला क्विकली मी सांगून देणार आहे. तत्पूर्वी स्टॉक शोधायचं कसं हे समजलं. इथे या आणि IT टाका. सिंपल निफ्टी IT हा कॉन्सेप्ट इथे टाईप करा. टॉप 10च का सांगतोय तर गबाळामध्ये जाऊ नका. चिंदी स्टॉक मध्ये मजा नाही याच्यामध्ये. ओके, तर याने सांगून दिलं बघा पर्सिस्टंट, एल्टिमा एंट्री, एम्पॅसिस हे सगळे जे स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये थोडी हाय व्हॉलॅटिलिटी असते असं याचं म्हणणे. तुम्ही चेक करू शकता. ब्लाइंड विश्वास ठेवू नका कुठल्या गोष्टीला. इथे जा. ओके, वॉच मध्ये मी ऍड करेल. साधा सिंपल कॉन्सेप्ट. पर्सिस्टंट आला याच्यामध्ये. पर्सिस्टंटवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल इथे अरे याने सकाळपासून एक चांगली मुवमेंट दाखवली. दिसतो इथे म्हणजे IT पळाला त्याचे खालचे स्टॉक पळणार. साधा सिंपल जे आधी शिकवलंय तो इथे बघा एक रॅली दिली पुन्हा खाली चालला. आता इथून जो खाली चालला ना इथे ट्रॅप नाही व्हायचं. लक्ष देऊ नये का. समजा एखादा अनालिसिस केलं आणि आपल्याला वाटलं की अमुक अमुक स्टॉक आता इथून पुढे हा एक 20 रुपये वरती जाऊ शकतो. ओके, म्हणजे तुमचं झालं एक प्रीडिफाईन टार्गेट. 20 रुपयाची वाट पाहू नका. तो स्टॉक नॉर्मली तुमच्या प्रीडिफाईन टार्गेटच्या 50 ते 60% मुवमेंट करतोय. म्हणजे 20 रुपये आहे आणि त्याने 10 रुपये मुवमेंट केली तर तिथे बऱ्यापैकी प्रॉफिट बुक करा. नंतर स्टॉप लॉस ट्रेल करा. होईल काय बऱ्याच वेळेला असं होतं ना आपण जे ठरवतो ते होत नाही. तर तो प्रॉब्लेमच इथून पुढे तुम्हाला येणार नाहीये. आणि वॉचलिस्ट का बनवली पाहिजे खूप महत्वाचं असतं. तर सैरावैर न पळता आपल्याला अशा जे काही चांगल्या ट्रेंडिंग स्टॉक्स असतात ते क्विकली आयडेंटिफाय करता येतं. 10चा स्टॉक बघतोय ना आपण, 10 मधले 2 शोधायला वेळ लागणार नाही कारण तुम्ही फक्त क्लिक करताय, शोधून घेताय. आणि हा सगळा सेटअप असा असेल तर तुम्हाला ते शोधणं सोपं जातं. प्लस तुम्हाला असं वाटेल ह्याच्या पुढे जाऊन काय फ्री ट्रेड्स हवेत तर सेबी रजिस्टर्ड एंटिटीज कडून जर तुम्हाला ट्रेड हवे असतील खाली मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा. डीमॅटचं ऑप्शन सिलेक्ट करा. आमच्या थ्रू जर तुम्ही डीमॅट ओपन केलं ती सर्व्हिस मोफत मिळेल. आणखी काही लोकांना वाटतं अरे आम्हाला अजून ऍडव्हान्स शिकायचे, मला सगळं हे करायचंय तर टेक्निकलचे कोर्स जॉईन करा. 880 280 90 90 स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे. त्याच्यावर संपर्क करा. टीम पूर्ण गाईड करेल तुम्हाला याच्यामध्ये. म्हणजे ह्या 4 सिरीज मध्ये जे काय आपण आता व्हिडिओज बनवले आपल्या ह्या सिरीजच्या 4 व्हिडिओज मध्ये सगळं डिटेल शिकवलं. प्लस हा माझा प्रॉपर सेटअप आहे. ह्या सेटअपला चालवणं बनवणं मोठी गोष्ट नाहीये. सेटअपसाठी रूल्स बनवणं गरजेचं. जे माझ्या समोर ते रूल्स बनवून ठेवलेले असतात. हे रूल्स मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येईल. पण त्यासाठी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ डिटेलमध्ये पाहणं गरजेचं आहे. आणि तुम्हालाही शिकायचं असेल तर IR अशी कमेंट करा. म्हणजे इंट्राडे रूल्स काय असले पाहिजेत ह्याच्यावर एक मी स्पेशल व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल. आणि वॉचलिस्टचा फंडा कसा वाटला, शार्प आणि स्मार्ट वॉचलिस्ट बनवण्याचा कीवर्ड पण मी तुम्हाला याच्यामध्ये देऊन ठेवलाय. म्हणजे निफ्टी आणि तिथे नाव टाका 50 करा टॉप 10 हाय व्हॉलाटाईल स्टॉक्स. म्हणजे तो हाय बीटा स्टॉक शोधून देईल आणि ह्याला चेंज करत राहिलं. चांगल्या वॉचलिस्ट बनवा, त्याच्यामध्ये ट्रेड करा. सोपं आहे. प्रॅक्टिकली करून बघा. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, जे काही सांगेल कमीत कमी 30 स्टॉकवर पेपर ट्रेड घेऊन बघा तरच पुढे जावा. जेणेकरून मिस्टेक्स जर याच्यात काही सापडले तुम्हाला तर त्या शोधून क्लिअर करायला सोपं जाईल. भेटूया असं इंटरेस्टिंग काहीतरी घेऊन पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल, महत्वाची तुम्हाला जी काय आवडलं ती कमेंट करा. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी स्वतः रिप्लाय देणार आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.